वळूयात पुढच्या बातमीकडे। बारामती विमान अपघातात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। ब्लॅक बॉक्स मधील माहिती रिकव्हर करण्यास सुरुवात झालेली आहे। डेटा रिकव्हरी नंतर नागरी उड्डाण मंत्रालय अहवाल जारी करणार आहे। उड्डाण मंत्रालयाच्या अहवालातून अपघाताची माहिती ही समोर येईल। त्यामुळे आता सर्वांचं लक्ष या ब्लॅक बॉक्स मधील माहितीकडे लागलेलं आहे। या माहितीमध्ये नेमकं काय स्पष्ट होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळाकर यांच्याकडून। मनोज, आता या ब्लॅक बॉक्स मधील डेटा रिकव्हर करायला सुरुवात झालेली आहे, काय अधिक तपशील? अंकिता, या ठिकाणी आपण मागच्या बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झालेलं होतं आणि त्यामध्ये विमान दुर्घटनेमध्ये आपण ब्लॅक बॉक्स हा सापडलेला होता आणि आता ब्लॅक बॉक्सची अपडेट ही आता समोर येत आहे। ब्लॅक बॉक्स मध्ये माहिती मिळायला सुरुवात झालेली आहे आणि आपण डेटा रिकव्हर मध्ये नंतर नागरी उड्डाण मंत्रालय अहवाल हा जारी करणार आहे आणि उड्डाण मंत्रालयाच्या अहवालातून अपघाताची माहिती समोर येणार आहे की शेवटच्या स्थळी काय झालेलं होतं आणि कशामुळे हा अपघात झालेला होता, त्याचा कॉल दिला गेला होता की नाही, हा संपूर्ण ब्लॅक बॉक्स मध्ये माहिती आहे आणि ती रिकव्हर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि या अहवालातून आपण मिळतं ही माहिती जाहीर होणार आहे आणि आपण मिळतं माहिती समोर येणार आहे आणि अहवालातून डेटा रिकव्हरी झाल्यानंतर ही माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण स्पष्ट होईल की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन हे कशा पद्धतीने आणि कशामुळे झालं हे संपूर्ण माहिती समोर येणार आहे। निश्चित। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।